नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानात आला असेल, कारण आजकाल होतंय काय बघा, एखादा जर दारू पिणारा माणूस असेल, सगळ्यात महत्वाची म्हणजे देशी दारू बरं का. इंग्लिश दारूचा पण वास येतो, पण इंग्लिश पिणारी लोक संध्याकाळचे एक टाइमच बसतात, ती पण पिल्यानंतर गपचुपीत घरी येऊन झोपून खाऊन पिऊन बसत, कारण ती जास्त पिण्यासाठी आता परवडतच नाही. पण मंडळी, देशी दारूचा विषय बघा. दारू सकाळचे जर प्याला, तुम्ही कामावर गेला किंवा दुपारची प्याला, तुम्ही कुठं चार माणसात असला तर तुम्हाला तुमचा वास येणार नाही, पण शेजा पाजाऱ्यांना तर भरपूर वास येणार. मंडळी, वास एवढा घाण येतो की माणसाला कितीही चांगला माणूस असला तरी त्या माणसापासून चार माणसं लांबच जातात. तुम्ही पिल्याला कोणाला कळत नाही, पण तुमच्या वासामुळे कळतं की हा माणूस दारू पिलाय. तर अशाच आपल्या भावांसाठी आजची ही व्हिडिओ आहे. मंडळी, दारू पिल्यानंतर काय भाऊ ड्रायव्हर असतील, काय का चांगल्या जॉबला असतील, कोण कंपनीत असेल, कोण कुठं असेल, पण प्यायची सवय आहे. ती सवय सुटतच नाही, पण वास बी पुढच्याला गेला नाही पाहिजे. देशी दारूचा वास लपवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे बघा, पण ती लपवायची कशी ही सुद्धा मी तुम्हाला सांगतो. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा उपाय, दारू पिल्यानंतर म्हणतात की लिंबू पाणी प्यायचं, त्यामुळे थोडासा वास कमी येतो. पण हे सगळं चुकीचं आहे. लिंबू पाणी पिले की तुमची दारू जराट्याला उतरणार, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. दारू उतरली पण नाही पाहिजे आणि वास पण नाही आला पाहिजे. मग करायचं काय बघा मंडळी, ज्या टायमिंगला तुम्ही दारू प्यायला जाता, दारू पिताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे चखण्याला बघा. खायचं काय, चखण्याला लयत लय तुम्हाला सांगतो, शॉर्टकट मध्ये बजेट आहे, पैसे घालवायची गरज नाही किंवा काय नाही. आपला पुदिना असतो, पुदिन्याच्या झाडाची पानं खायची. चखना तुम्ही काय बी खावा, पण दारू पिल्यानंतर पुदिन्याच्या झाडाची पानं खायची, ती पण तेवढ्या पुरतीच खायची नाही. समजा तुम्ही आता 90 प्यालाय, दारू बिरू प्यायचं, चकना बिकना खाऊन झाला की बाहेर जास्त वरवायची, इकडे तिकडे खायचं नाही. जेव्हा तुम्ही बाहेर जाचाल, गाडीवर बसाल किंवा चालत जाचाल, तेव्हा तर एकटंच असाल तुम्ही किंवा संघ असणारा ती पण पेलेला असतो, त्यामुळे काही विषय नाही वाज जायचा. बाहेर गेल्यानंतर पुदिन्याचं एक पान तोंडात टाकायचं. पुदिन्याचं झाड तर तुम्हाला माहितच असेल, कोणाकडे नसलं तरी तुम्हाला बाजारात सुद्धा पुदिना भरपूर भेटतो. एक पान तोंडात टाकायचं, त्याच्यानंतर 5 मिनिटांना अजून एक पान तोंडात टाकायचं. विषय संपला तुमचा दारूचा वास तो गेला. बर, पुदिना जर भेटत नसेल तर अजून एक दुसरा उपाय आहे, लसूण आणि कांदा. लसणाची एक फोड खायची आणि आपल्या कांद्याची एक फोड खायची, तुमचा दारूचा वासच येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असा प्रयत्न केल्यानं तुमची दारू पिल्याला शेजारच्याला बी कळणार. हा, पण तुम्ही जर आउटच व्हायच्या लेवल मध्ये दारू पिचाल मग पानं खाचाल, तर आपल्या बोलण्यावरून, वागण्यावरून, चालण्यावरूनच माणसाला कळते की आज गडीची गाडी टाईट आहे. मंडळी, हा छोटासा संदेश मी तुम्हाला दिला. आणि आजकाल आपल्या व्हिडिओला जरा व्ह्यूज कमी यायला लागले, त्यामुळे आपल्याला विषय बदलायला लागतोय काय हेच मला कळत नाही. मंडळी बघा, जर व्हिडिओ आपली चांगली चालत असेल तरच आपण ह्या विषयामध्ये व्हिडिओ बनवतोय, पण व्हिडिओला जर व्ह्यूजच येत नसतील तर आपल्याला विषय तर बदललाच पाहिजे. कारण तुम्हाला बघायचे काय हे मला कळत नाही आणि मला बनवायचे काय हे तुमच्या ध्यानात. मी बनवतो वेगळं, तुम्ही बघताय वेगळं, त्यामुळं आपल्याला विषय आपला चेंज करावा लागेल बहुतेक. पण बघू ह्या व्हिडिओला किती आपल्या प्रोत्साहन भेटते ह्याच्यावर आपलं डिपेंड आहे. नाहीतर आपल्यापाशी अजून 2-3 व्हिडिओ चांगले आहेत, दारू विषय चांगली माहिती आहे, पण ते व्हिडिओ सोडायचे का नाही हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे बघू ह्या व्हिडिओवर आपल्याला किती व्ह्यूज भेटतात, त्याच्या हिसाबावरती व्हिडिओ आपण सोडणार आहे, नाहीतर आपण विषय दुसरा घेणार. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये तेवढं नक्की सांगा. धन्यवाद.